मित्रांनो, बैलगाडी क्षेत्र आणि बैलगाडी क्षेत्रातील दोन प्रसिद्ध समालोचक आज आपल्यासोबत आहेत. पहिले आहेत प्रताप तात्या आणि दुसरे आहेत विकास सर जगदाय कुमट्याचे. तर दादा नमस्कार. नमस्कार. तर या व्हिडिओच्या माध्यमातून ते आपल्याला एक अपडेट देणार आहेत. तर ते अपडेट कोणतं आहे दादा? प्रथमतः सर्व बैलगाडी मालक चालक मनापासून नमस्कार. बैलगाडी शर्यत ही महाराष्ट्राची एक परंपरा आहे आणि ही परंपरा जशी मागील काळापासून चालत आलेली आहे ती पुढं पण अशीच चालत राहावी यासाठी आता बैलगाडी शर्यत अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटनेच्या नियमानुसार महाराष्ट्र शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार मैदानं आयोजित होतात आणि त्या आयोजित झालेल्या मैदानामध्ये समालोचक या नात्यानं मी, तात्या असतील, मोरे असतील किंवा आमच्यातले काही समालोचक आहेत त्या सर्वांशी आम्ही एक चर्चा करून बाबांनो हे करणार आहे की अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटनेच्या नियमानुसार जे मैदान होतात त्या मैदानाला बाबांनो आपण समालोचन करायचं आहे. तर आता आमच्या तिघांचा तर विषय झालेला आहे की बाबांनो आम्ही अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटनेचीच मैदानं पुकारणार आहोत. त्याचबरोबर धनोडे बाप्पू असतील त्यांनी पण त्या गोष्टीला ग्रीन सिग्नल दिलेला आहे. म्हणजे आनंदाबुवा असतील किंवा काय ह्या सगळ्यांची त्यांची मिटिंग होईल. आता समालोचक या नात्यानं मी एक जबाबदारीनं वाक्य बोलतोय की बाबांनो मी मोरेंशी फोनवरती कॉन्टॅक्ट केला. तात्या तर इथं लाईव्हलाच आहेत की आम्ही हे काम करत असताना म्हणजे आता महाराष्ट्रात या बैलगाडी शर्यत क्षेत्राचं जाळं वाढतच चाललेलं आहे आणि ते वाढत असताना अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी जे केलेलं काम आहे त्यामुळेच ही बैलगाडी शर्यत क्षेत्र आता ह्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाईल तिथं पोहोचते. कारण 3 फेऱ्याचं मैदान हे फक्त सातारा, सांगली, पुणे या भागातच होत होतं. अगोदर काही भागात गाडा असायचा, काही भागात आरत परत असायचं, म्हणजे काही भागात शंकरपट चालायचा. म्हणजे ही 3 फेऱ्याचं मैदान आता महाराष्ट्रात सगळीकडं कुठंतरी झालंय. म्हणजे याचा अर्थ या अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटनेचं त्यात कुठंतरी श्रेय आहे आणि ह्या श्रेयाला अनुसरून अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटनेची मैदानं जिथं आयोजित आहेत म्हणजे त्या नियमानुसार होणारी मैदानं ते मैदानं महाराष्ट्रातील बैलगाडी मालकांना नक्कीच न्याय मिळवून देत आहेत आणि त्या मैदानामध्ये आम्ही 100% समालोचन करत असताना मी, तात्या, मोरे यांचं आमचा एक मत झालं आहे की बाबांनो हीच मैदान आपण समालोचनाच्या बाबतीत करणार आणि बैलगाडी मालक याच मैदानाला आम्ही 100% उपस्थित असू आणि ती मैदानं नक्कीच आम्ही आमच्या समालोचनाच्या माध्यमातून पूर्ण करून देऊ. संघटनेच्या नियमानुसार मैदान होणं का गरजेचं आहे आतापासून? मला एक गोष्ट सांगतो, संघटना का महत्त्वाची आहे. तुम्ही एक वाक्य जे प्रश्न विचारला त्याचं एकच उत्तर आहे. आपण शाळेत शिकत असताना एका शेतकऱ्याची गोष्ट ऐकलेली होती की काट्यांची एक मोळी असते. तर ती काट्याची मोळी प्रत्येकाला 3 लेकांना दिली जाते आणि ती मोडा म्हणतात. तर ती काट्याची मोळी ते 3घांना मोडत नाही. परंतु ज्या वेळेला त्या 3 काट्यांची मोळी सोडली जाते आणि 3 काट्या एकत्र दिल्या जातात आणि मोडायला लावतात तर त्या काट्या आपोआप मोडतात. त्याचा अर्थ एकच गोष्ट आहे, ह्याचं तात्पर्य आपल्या सगळ्यांना माहीत आहे, संघटित असलेल्याचा फायदा काय होतो. त्यामुळं संघटनेचे नियम नक्कीच बैलगाडी मालकांच्या या बैलगाडी शर्यत क्षेत्राच्या हिताचे आहेत आणि त्यामुळं आम्हाला एक वाटतंय की नक्कीच आपण बैलगाडी शर्यत संघटनेबरोबर राहिलं पाहिजे. त्या नियमाला अनुसरून मैदानं झाली पाहिजेत आणि त्यातच आम्ही आमचं काम केलं पाहिजे. हेच आमचं महत्त्वाची भूमिका राहणार आहे. चालेल, धन्यवाद.